तुझे चरणी किंवा पायी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। अनिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। विठ्ठला देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहरी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, चरण संतातिया, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो, आवाजी सद्गुरुदास तुका। दुसरे चरण संतातिया, कथेचा विस्तारो, आवाजी सद्गुरुदास तुका। त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो, कृपादान कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादान बाबाजी सद्गुरु दास जोडोनिया कर चरणी, ठेवी तो माता टाळ, ठेवी तो माथा, परिसावे विनंती माझ्या पंढरीनाथ, परिसावे विनंती माझे पंढरी। जोडोनिया कर चरणी, ठेवी तो माता, ठेवी तो माता, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, हे परिसावे विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी, ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावे विनंती, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी, ठेवी तो माता, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार
माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचा बेस कमी करा, थोडं ट्रबल द्या. विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न, ज्यांच्या घरी माझे जगाचे मालक द्वारका नगरी सोडली आणि 12-36 वर्षे ज्यांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकानं पाणी भरलं, असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाता घरी नाचे माझा, किती वर्ष? 12-36 वर्ष. द्वारका सोडून जगाचे मालक पैठणला आले. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, आणि पाणी वाय हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्रे गंगा तिरी धूत असे, असा ज्यांचा श्रेष्ठ अधिकार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागत आहेत. विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार तो म्हणजे असा. विठ्ठला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बर का शुभम महाराज. भव्य दिव्य याच्या करता म्हणलं, गावाच्या बाहेर मंदिर आहे, पण एवढं सुंदर वातावरण पाहून, एवढा सुंदर परिसर पाहून, एवढा समाज पाहून मला असं वाटत नाही मी तुमच्या गावात कीर्तन करायला म्हणून. एवढा समाज पाहून असं वाटायला चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनाची सेवा चालू आहे का काय? काय उत्तम निवाण आहे सज्जनांनो. उत्तम तेठावर रमेस्थळ, तेठावर रमेस्थळ, उत्तम तेठावर रमेस्थळ, ते आठविती स्वामीजी ते पाय, ते आठविती स्वामीजी ते पाय, ते आठविती स्वामीजी ते पाय, ते आठविती स्वामीजी ते पाय. उत्तम तेठावर रमेस्थळ, उत्तम तेठावर रमेस्थळ, उत्तम तेठावर रमेस्थळ. तुकोबराईने वर्णन केलं सज्जनांनो. मला तर वाटतंय जगद्गुरु तुकोबराईने गाथ्यातला एक अभंग इथलच परिसर पाहून केला असेल. कोणता? चेते आठविती स्वामीचे ते पाय आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ. या ठिकाणाला तुकोबराई रम्य स्थळ म्हणतात, या ठिकाणाला तुकोबराई पवित्र ठिकाण म्हणतात. कशामुळं? या पूर्ण भारत देशाचा विचार करून बघा. या जगामध्ये जेवढे देश झाले, शास्त्र सांगतं तेवढे देश भोग प्रधान, भारत देश संस्कृती प्रधान. विठ्ठला किती भारत देश संस्कृती प्रधान. या जगामध्ये देश भरपूर झाले, पण भारत देशालाच पवित्र का मानलं? जेथे हरीचे दास जन्म घेती, हो जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते पूर्ण पावन तो देश, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते पूर्ण पावन जेथे हरीचे दास जन्म घेती. वा टाळी वाजा एकदा जोरात. पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास भाग्यवान आहे तुम्ही आम्ही सज्जनांनो. जगामध्ये देश भरपूर झाले, पण भारत देशाला पवित्र का मानलं? भारत देशासारखे संत महात्मे कुठंच जन्म आलेले नाही, याला अग्रेसर देश मानलं. अजून ऐका किती भारत देश पवित्र आहे. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा तत्वन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्या आहेत, आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसं आहेत, भाग्यवान मानावं लागल. खरं भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, भूमी धन्य भूमी पुण्य देश,
असं तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहे सजनो. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आम्हाला जर भजन घडत असन आपण खूप भाग्यवान माणसं आहेत. मला खरं सांगा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतं. मग आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाचे? तुम्ही बोला चला थोडं. भाग्यवान का फुटक्या नशिबाचे? केंद्रीकर भाग्यवान म्हणावं लागेल. कशामुळं? आम्ही दैवाचे दैवाचे पटांगण विठाला बरं का अनंतराव. आता वातावरण असं जुळून आलं भागवताचार्य. आता या दोघांसारखे वाजवणारे, यांच्यासारखे म्हणणारे आणि तुमच्यासारखे ऐकणारे म्हणल्यावर का खरंच 12 वस्तर सोडित नाही मी आता. फक्त तुम्ही 12 वस्तर बसले पाहिजे. बसता का 12 वस्तर? खरं काय? या मला काय भरोसा वाटना. एकदा हात वर करा बरं. हात वर करा. किती जणाला कीर्तन बंद करू वाटेल हात वर करा फक्त. आता आपोआप वातावरण जुळून आलं सजनो. जिथं 3 गोष्टी एकत्रित आल्या आपोआप आनंद येतो. विठाला पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये मी या ठिकाणी कीर्तन करण्याकरता आलो सजनो. काहीतरी माझं मागच्या जन्मातलं पुण्य उदायला आलं. मला इथली सेवा मिळाली. महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या सेवा भागवताचार्य वेगळ्या आहेत, पण इथली सेवा म्हणजे साक्षात पुरणपोळीची सेवा आहे. दुसरीकडे आम्ही भरपूर सेवा करतो. नंबर लागले तिथे कीर्तन करण्याकरता. आणि मला जर सेवा मिळत असन काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य. परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझं घडत्याची सेवा, कमळे माझा घडोत्याची सेवा, कमळे माझा घडोत्याची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. किती जरी सेवा केली तुमच्या उतारातून उतारे होऊ शकत नाही. का? पूर्व पुण्य ठेवा वडवला, पूर्व पुण्य ठेवा ओढावाला, पूर्व पुण्य ठेवा. हे तुका म्हणे मदन घडता सेवा, कमळे मदन घडता सेवा, म्हणे मदन घडता सेवा. कमळे मदन घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढावाला, पूर्व पुण्य ठेवा ओढावाला, या ठिकाणी जर सेवा करण्याचा योग प्राप्त होत असेल समजून चालायचं. मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य माझं शिल्लक राहिलं, मला इथं सेवा मिळाली. एका साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर सेवा मिळत असतं ना सजनो, भाग्याचा योग आहे सजनो. इतर ठिकाणी सेवा करणं वेगळं, इथली ज्यांना ज्यांना सेवा घडली इथला एक असा प्रसाद आहे सजनो, त्यांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त इथं एकदा सेवा घडलीच पाहिजे. विठाला सेवेसारखं पुण्य जगामध्ये श्रेष्ठ कोणतंच नाही बघा. कारण आपला वारकरी संप्रदाय हा पैशाला श्रेष्ठ नाही. आपला वारकरी संप्रदाय हा सेवेने श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदाय हा भक्तीने श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे याला किंमत नाही, तुमच्या जीवनामध्ये सेवा किती आहे याला किंमत आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, येथे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन. काय थोरपण जाळायाचे, थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळाया. वारकरी संप्रदायामध्ये सेवेला महत्व दिलं.
वारकरी संप्रदायामध्ये भजनाला महत्व दिलं. पैशाला किंमत नाही का? पैशाला आहे, पण श्रेष्ठ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सेवेला किंमत दिली. ज्यांनी ज्यांनी सेवा केली, आजचा अभंग जागराचा आहे सजनो. ज्यांनी ज्यांनी 5 दिवस झालं सेवा केली माझ्या सूर्यनारायण भगवंताच्या दरबारामध्ये, ज्यांनी चटई उचलल्यापासून पंक्ती वाढल्यापासून ज्यांनी ज्यांनी सेवा केली, भगवंताच्या पुढे खऱ्या अर्थाने मागण्याचा अधिकार त्याला आहे. ज्यानं 5 दिवस झालं सेवा केली नाही आणि आजच्या दिवशी जर भगवंता पुढे जर मागत असन, तो कोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखा बिनलाजा गावात कोणी नाही. तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा लाज नाही. न करिता सेवा मागतो मुशारा, सेवा मागतो दे, न करिता सेवा मागतो मुशारा. करिता सेवा मागतो. तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा लाज नाही. ज्याला लाजत नाही त्याला काय म्हणते तिकडं? बिनलाजा म्हणते. मग कोण बिनलाजा? गाथ्यामध्ये तो कोबऱ्याने पुरावा द्याला. ज्यांनी सेवा केली नाही आणि ते जर मागत असला देवाच्या दारामध्ये, देवा मला सुख दी, देव सांगतो अगोदर सेवा केली का पा. 5 दिवस सेवा करायची आणि नंतर ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागायचं. कारण मागण्याकरता सेवा लागती. ज्याला कीर्तन ऐकायचंय त्यांनी जागा कधी बघायची नाही, ज्याला प्रसाद खायचाय त्यांनी चव कधी बघायची नाही, आणि ज्याला सेवा करायची त्यांनी घडी कधी बघायची नाही. विठ्ठल ज्याला कीर्तन श्रवण करायचं का, जागा बघायची नाही पवित्र का अपवित्र. जिथं भजन चालू आहे, जिथं कीर्तन चालू आहे, ती जागा आपोआप पवित्र होती. ज्याला प्रसाद खायचा का त्यांनी चव बघायची नाही कशी इथं. नाही तर काय काय माणसं शिरा भात कडी असली की वापस जाते, खात नाही. तर शिरा भात कडी हे प्रसाद आहे. जिथं भगवंताचं नामस्मरण होतं ते सामान्य अन्न राहत नाही. पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न. हरी चिंतनी भोजन, हरि कीर्तनी भोजन, कीर्तनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरि कीर्तनी भोजन. पवित्र ते अन्न, हरि कीर्तनी भोजन, हरि कीर्तनी भोजन, हरि कीर्तनी भोजन. पवित्र ते अन्न, कीर्तनी कीर्तनी भोजन, हरी चिंतनी भोजन, भोजन. पवित्र ते अन्न. कोणतं अन्न? जिथं भजन घडतं, जिथं सेवा घडती, ते शिरा भात कडी जरी असलं तर ते पवित्र अन्न होत असतं. मग ज्यांनी ज्यांनी सेवा केली, आजच्या दिवशी भगवंता पुढे मागण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार त्याला आहे. सप्त्यामध्ये पंक्ती आहेत ना, वा. अन्नदात्या करता एकदा जोरात टाळी वाजवा. ज्यांनी ज्यांनी 5 दिवस झालं सप्त्या करता अन्नदान दिलं, आज खऱ्या अर्थानं सेवेचं दान त्याला मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी सेवा केली त्यांनी भगवंता पुढे मागायचं. अन्नदान दिलं त्यांनी भगवंता पुढे मागायचं. आज कारण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातले 3 कीर्तनकार संप्रदायाच्या नियमाला बांधलेले. कोणकोणते कीर्तनकार? पहिल्या दिवशीचा कीर्तनकार त्यांनी नामपरच अभंग घेतला पाहिजे. आजच्या दिवशीचा कीर्तनकार मागणीच मागितली पाहिजे, आणि उद्याचा कीर्तनकार त्यांनी प्रसादच मागितला पाहिजे. विठ्ठल आज भगवंताकडे मागायचं, पण कुणी पण मागायचं नाही. ज्यांनी सेवा केली 5 दिवस झालं या आश्रमामध्ये, या साधू संतांची ज्यांनी सेवा केली, आज खऱ्या अर्थानं देवासमोर मागण्याचा अधिकार त्याला आहे. ज्यांनी अन्नदान दिलं त्यांनी भगवंता पुढे मागा. ज्यांनी सप्ताह करता पाणी दान दिलं त्यांनी भगवंता पुढे मागा. ज्यांनी चहाची सेवा केली, या वारकऱ्याची सेवा केली, खऱ्या अर्थानं भगवंता पुढे मागण्याचा अधिकार त्यालाच आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ जर दान काय सांगितलं असन, कलियुगामध्ये अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्यच नाही. विठ्ठल भागवताचार्य बरेच माणसं म्हणतात, महाराज मी सूर्य मंदिरामध्ये सप्त्यामध्ये पंगत दिली. पंगत काय माझ्या पदरामध्ये पुण्य पडन? लक्ष देऊन ऐका. या कलियुगामध्ये दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान. काय मिळतं अन्नदान दिल्यानं? अन्नदानासारखं श्रेष्ठच पुण्य कोणतंच नाही बघा. आयुषी उदक दाने सदा सुखी
योग्य प्रमाण माणसानं पाचर बसावी तितकीच हाणावी. एकदा टाळी वाजवा दादा करता. कोण्या गावचे? विडोळीचे. काय गोड प्रमाण दिलं आपा. असं वाटेल खिशातले 200 रुपये काढून आमच्या दादाला देऊन टाकावं. पण त्यांचा स्वभाव आहे ते कीर्तनकाराचं घेत नाहीत म्हणून मी बी देत नाही. जाऊ द्या. विठ्ठल गोड प्रमाण दिलं. काय गोड प्रमाण दिलं? नामदेव महाराजाच्या गात्यातलं प्रमाण आहे. काय मिळतं अन्नदानाने? आणखीन एक शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात एक शीत दिले अन्न. कुठं? लेकरा बाळामध्ये नाही, जिथं धर्म कार्य चालू आहे भगवंताच्या दरबारामध्ये. एक शीत दिले अन्न आणि होय कोटी कुळाचे उदाहरण नाथबाबांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये इथं अन्नदान घडलं त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं. दीर्घ आयुष्य. अन्नदानानं माणसाचं आयुष्य वाढत असतं. काय काय माणसाचा ऍक्सिडेंट झाला, हात तुटला, पाय तुटला, डोळा गेला, कान गेला, तरी सुद्धा माणसं गावात जिवंत आहेत अजून. त्यांनी समजून चालायचं आपण सूर्यनारायणाच्या दरबारामध्ये अन्नदान दिलं होतं, तुम्ही आम्ही अजून जिवंत आहेत सज्जनांनो. अन्नदानाचं पुण्य. अन्नदाने दृढायुषी. हो काय काय माणसं कोमात गेले दादा. कोमात मेले नाही तरी माणसं कोमात जाऊन वापस आले आणि अजून भजन करायले तर अजून सुखरूप जिवंत आहेत. कशामुळे जिवंत आहेत? त्यांनी समजून चालायचं आपण अन्नदानाचं पुण्य अजून आपलं शिल्लक आहे. अन्नदाने दृढायुषी. अन्नदानानं माणसाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. नामदेव महाराजांची लिस्ट सांगितली. नामदेव महाराजांनं ज्यांनी ज्यांनी दान दिलं दानाचीच लिस्ट सांगितली ह्या भंगामध्ये पूर्ण. परमार्थामध्ये थोडं बी करा, इथलं वाया जात नाही. संसारातल्या लेकरा बाळा करता किती बी कमवा, ती जात माथारपणात घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय परमार्थातला वाया जात नाही. तुकोबराय म्हणतात आतापर्यंत मी संसारातल्या लोकांची सेवा करत होतो, पण संसारातल्या लोकांनी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. हो करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या ताब्यात बोलवली, संसाराच्या ताब्यात बोलवली देवा, संसाराच्या ताब्यात बोलवली देवा. करिता या सेवा कुटुंबाची. संसारातल्या लोकांची सेवा करू लागलो, पण संसारातल्या लोकांनी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. करिता या सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा. राग आला मला संसारातल्या लोकांच्या, माझ्या डोळ्यात शेवटी पाणी आणलं या लोकांनी. मग तुकोबराय म्हणतात मी परमार्थामध्ये भगवंताची भक्ती केली आणि परमार्थामध्ये कष्ट केले, पण परमार्थातले कष्ट वाया गेले नाही. एक एक कष्ट माझा कामी आला. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. ज्यांनी परमार्थामध्ये अन्नदान दिलं त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. काही लोक म्हणले महाराज सप्ताह चालू आहे, मला अन्नदान घडलं नाही, मी गरीब आहे, दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करतो, 400-500 रुपये रोज कमवतो, पण मी म्हणलं माझी सोपी सेवा जावी एखादी. मी चहा दान दिला, पाणी दान दिलं, काय पुण्य मिळन? नामदेव महाराज म्हणतात तुझं सुद्धा पुण्य वाया जात नाही. उदक दाने सदा सुखी. नामदेव महाराज म्हणतात ज्यांनी ज्यांनी मंदिराला जमीन दान दिली, लक्ष देऊन ऐका, दान दिलेलं वाया जात नाही. ज्यांनी ज्यांनी मंदिराकरता जमीन दान दिली तो मनुष्य एकदा जीवनामध्ये राजा बनत असतो. भूमी दाने भूपाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राण्या. नामदेव महाराज म्हणतात किती बी करा, कारण ही आपल्या भारत देशातली धर्म संस्कृती आहे. पैशाच्या पाठीमाग सत्कर्म घडाच पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे. दातलिया भय नरकादाने, तुकोबरा म्हणतात आपल्या पैशाच्या पाठीमाग सत्कर्म घडलं पाहिजे, कारण भारत देशाची धर्म संस्कृती आहे. आपल्या भारत देशाला धर्म संस्कृती टिकवणारा देश म्हणतात आणि टिकवली आपल्या भारत देशाने धर्म संस्कृती. कुणाला म्हणायचं धर्म संस्कृती? शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे, जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे? पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे, पण घासातला घास दुसऱ्याला देणं हे आपल्या भारत देशातली संस्कृती आहे. बघा पैसा आपल्याकडे आला, धर्म संस्कृती कधी विसरू नका. आपण खूप भाग्यवान माणसं आहेत सज्जनांनो, आपल्याला परमार्थ घडतो. आपण खूप भाग्यवान माणसं आहेत, आपल्या हातातून अन्नदान होतं. नाही तर आपल्या परिसरामध्ये कोटीनं बांगला लोकांचा, कोटीनं बांगला
10 कोटी बँकेमध्ये आहेत, पण सूर्यनारायणच्या दरबारामध्ये अन्नदान करायचं म्हणलं लाखवा फुटल्यासारखा हात चळचळ कापतो. दाणे कापे हात, हे दाणे कापे हात, दाणे कापे हात. नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, आवडे दिगीची मात, नावडे दिगीची मात, आवडे तिची मात नावडे हे किस. दाणे कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे दिशी मात, दाणे कापे हात, कापे हात, नावडे दिगीची मात, नावडे दिगीची मात, नावडे दिगीची मात. असं वा टाळी वाजा एकदा जरा जरा बोर व्हायले का मामा? हा लय बोर तर नाही ना व्हायलं काय? एकदा चहा सांगू तिकडं म्हणजे काय ताण नाही, थंडी बी नाही. बरं जाऊ द्या. दाणे कापे हात, बरं का टाळकरी मंडळी मोकळे प्रमाणे द्या बरं का, आपलं काय तसं काय नाही. आमचे आपा असतील, आमचे नामदेव बाबा असतील, यायला माहिती. पण दादा तुम्ही नवीन येतं इकडे बघ, कारण माझ्या कीर्तनाचा असा काही नियम नाही ज्याच्या पुढे माईक आहे त्यांनीच प्रमाण द्या म्हणून, अजिबात नाही. ज्याला प्रमाण आठवलं त्यांनी पोषक प्रमाण द्या. मी सगळ्याला स्वीकार करणारा महाराज आहे. कारण सध्याच्या काळात मी असा कीर्तनकार आहे शुभम दादा, कधीच कुणाची निंदा सुद्धा करत नाही. कारण देवानं सगळ्याला सारखी कला दिली नाही, अजिबात दिली नाही. कशी दिली नाही? जितकं या दोघाला मृदुंग वाजवता येतो तितकं मला वाजवता येणार नाही. जितकं तुम्हाला भागवत सांगता येतं तितकं मला जमणार नाही. जितकं मला कीर्तन करता येतं तितकं यायला जमणार नाही. जितकं यांना गायन करता येतं तितकं मला जमणार नाही. आणि बसल्या लोकांना काहीच येत नाही, पण हे आपल्याला नाव ठेवल्याशिवाय असं म्हणजे ही बी एक त्यांची कलाच आहे. कोठे काही एक आहे एक नाही. माझ्या भगवंतानं सगळ्याला सारखा अधिकार दिला नाही. मग जो प्रसाद दिला का, कीर्तन नावाची कला सूर्यनारायण भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. वाजवण्याची कला भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. भागवत सांगण्याची कला जगाच्या मालकानं दिलेला प्रसाद आहे. आणि वाजवण्याची कला भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. फक्त या प्रसादाचा माणसानं कधी अहंकार करायचा नाही. आणि मी तर असा कीर्तनकार आहे, कधीच कुणाची निंदा सुद्धा करत नाही दादा, काहीच करायची नाही. का म्हणून निंदा करायची नाही? जगामध्ये मोठं होण्याचं एक लक्षण सांगितलं शास्त्राने. अशा घोर कलियुगामध्ये ज्याला जगामध्ये मोठं व्हायचं का, त्यांनी कधीच कुणाची निंदा करू नका. दुसऱ्याला मोठं म्हणत चला, माणूस आपोआप मोठा होत असतो. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. आणि गिरी महाराज सध्याच्या काळातला मी असा कीर्तनकार आहे. आता वयस्कर माणसं बसलेत, कोणाला गुडघ्याचा जरी त्रास असला तर डायरेक्ट पाय लांबून द्या, ताण घेऊ नका, आज जागर आहे. माय मावल्या हो इतक्या मोठ्या उपस्थित राहिले ते एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्या करता. शिव महाराज टाळी वाजवा याच्या करता म्हणलं टी वरल्या मालिकाचा त्याग करून आल्यात. लय मोठे उपकार आहेत. नाही तर सध्याच्या काळामध्ये बायाला येडं केलंय त्या टीव्हीनं आणि माणसाला येडं केलंय त्या मोबाईलनं. अशा काळामध्ये जर सूर्यनारायणाचा जर तुम्हाला प्रसाद मिळत असेल याच्यासारखं भाग्यच कोणतं नाही. विठ्ठल म्हणतात अरे या परिसरामध्ये का कमी श्रीमंत माणसं आहेत का? कोटीनं पैसा बँकेमध्ये, कोटीनं पैसा, पण या दरबारामध्ये अन्नदान घडत नाही. अन्नदान घडण्याकरता मागच्या जन्मातलं खूप मोठं पुण्य लागतं. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता सुद्धा मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, जन्माचे सुकृत पद, अनंत जन्माचे सुकृत पद. त्याच्या मुखी हरी बैठा होय, बैठा होय, बैठा होय. हरिमुखी गाता हर बली चित्ता, हरिमुखी गाता हर बली चित्ता. मुखी हरी बैठा होय, बैठा होय, बैठा होय. हरी मुखी गाता हर बली चित्ता, हरी मुखी गाता हर बली चित्ता, चित्ता. असं वा. अनंत जन्माचे भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. तू कोबऱ्या म्हणतात जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, विठ्ठले कृपा केली, विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी
वाजा एकदा जोरात. दोनच माणसं आहेत पण क्वालिटीची माणसं आहेत. जाते ना 1500 चाळाची पण महाराजाला शिन राहत नाही. विठ्ठल नाही तर दादा आता असं झालंय कोणाला काही आहे ना पण त्याला सुद्धा काय कायला लई राग येतो सज्जन. मी तर असा महाराज आहे कधी कुणाची निंदा सुद्धा करत नाही रे बाबा. शिवम महाराज आपल्याला फिरायचंय. एक जणांना बेसूर प्रमाण दिलं बेसूर प्रमाण तरी सुद्धा मी ऍडजस्ट केलं. तुम्ही म्हणता तू स्वरातला महाराज आहे आणि तू बेसूर प्रमाणाला काऊन बोलत नाही. एकदा म्हाताऱ्यानं माझी चांगलीच जिरिली तेव्हापासून बोलत नाही मामा मी. नगर रे बाबा 2 हात लांब राहिलेलं बरं. नाही तर केंद्रीकर आमच्या शेजारी देवळगाव गात म्हणून गाव आहे माहिती का. आहे पाहुणे तर नाही तिथं जाऊन सांगता बाबा हो ना. 50 टाळकरीत गिरी महाराज त्या गावामध्ये 50 टाळकरीन. परवा दिवशी काल्याचं कीर्तन केलं मी शुभम महाराज तिथं. आणि काल्याच्या कीर्तनात सोपा अभंग घेतला मी गोकुळीच्या पाठकाने सगळ्याला. तिथं 2 म्हातारे चाल मान्य करता आले आणि त्यांनी त्याची चाल दाखवली. कोणची माहिती का. अर गोकुळीच्या सुखा म्हाताऱ्यानं पिल्लू राग गायला. स्वरात चांगलं होतं पण मदत ते आर म्हणायचं मामा. मी त्याच्या कानात म्हणलं दादा तिथं आर नाही फक्त गोकुळीच्या सुखा इतकंच म्हणा. ते म्हणे बरोबर असं का फक्त गोकुळीच्या सुखा. अरे म्हणलं याची लयच गोळ्या संपलेल्या दिसले इथं वायर डिले झालेले दिसले. म्हणलं दादा तिथं आर नाही नुसतं गोकुळीच्या सुखा इतकंच म्हणा. ते म्हणे बरोबर असं का नुसतं गोकुळीच्या चलू दे म्हणलं माझ्या दहाव्यापर्यंत तुझं असं. पण मी असा कीर्तनकार आहे आपण निंदा कधीच कोणाची करायची नाही. कीर्तन झालं ते माझ्या पाया पडलं. मला म्हणे महाराज कीर्तन कस काय चाल कस काय झाली आपली. मी फक्त त्याला इतकंच म्हणलं दादा तुम्ही होते म्हणून आपलं कीर्तन रंगलं. इतकं खुश झालं दादा ते म्हणे महाराज मी होतो म्हणून रंगलं. इतका अभिमान वाटला ते मला असं का मग ह्या पुढल्या वर्षीचा काला तुम्हीच. माझ्या बोलण्याच्या पाठीमाग ऐका हे कलियुग आहे. जितकं तुम्ही कलियुगामध्ये खोट्यानं वागता तितकं तुमचा जय जयकार होणार आणि खऱ्यानं वागले तुमचं मरणच आलं. विठ्ठला दाने कापे हात. तुकोबरा म्हणतात खूप श्रीमंती आहे पण श्रीमंतीच्या पाठीमाग जर दान धर्म घडत नसन. आता काय लोकांचा खूप मोठा हे बघा बंगला. किती बंगला आहे लाखोचा बंगला आहे आणि कीर्तन झाल्यावर सहज लोक म्हणतात आम्हाला महाराज चला ना घरी चहा प्यायला. आपण म्हणत नको दादा चहा प्यायला काय त्रास होतो जरा ऍसिडिटी म्हणून नको चहा नाही प्यायचा का मग चला आपल्या घरी. कशाला दादा अहो कोटीचा बंगला बांधला तुम्हाला बंगला दाखवतो म्हणे माझा. तुकोबरा त्याला निषेध करतात. तुकोबरा म्हणतात किती कोटीचा बंगला बांधला हे लोकांना दाखवू नका. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये वारकऱ्याची सेवा किती घडते ते लोकांना सांगा. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये अन्नदान किती घडतं ते सांगा. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये अन्नदान घडत नाही. कोटीच्या पैशा माग कोटीच्या बंगल्यामध्ये ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी नाही. कोटीच्या बंगल्यामध्ये जगद्गुरु तुकोबराचा गाथा नाही आणि कोटीच्या बंगल्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ नाही ना त्या बंगल्याला आग लागू म्हणले तुकोबर आहे. काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे काय थोरपण किंमत नाही दिली त्या मोठ्यापणाला. आगी लागोता या सुखा जेने हरी नये मुका. आपल्या पैशाच्या पाठीमाग धर्म संस्कृती असन तरच त्याला किंमत आहे. नाही तर रावणाची लंका सोन्याची होती तात्या. रावणाची लंका सोन्याची होती. लंकेत घर सोन्याची होती का घरात सोनं होतं. घर सोन्याची होती. 1-2 होते का 10-5 होते. पुरी कोटी लंका घर जे थे काशानी तांब्याची दर्शनाची सप्तकोटी शुद्ध दर्शनाची सप्तकोटी. वा वा सप्तकोटी जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये कोणा श्रीमंताचं वर्णन नाही पण राजा रावणाचं वर्णन नाही. कशामुळं त्याच्यासारखा श्रीमंत पाठीमाग कुणी झाला बी नाही आणि इथून पुढे कुणी होऊ शकणार नाही. एवढा श्रेष्ठ होता रावण. पैशानं श्रेष्ठ धर्म संस्कृती नव्हती. तुकोबरा म्हणतात रावणाची लंका सोन्याची होती पण बसला बघा तिथं. देवाची द्वारका सोन्याची होती पण श्रीमंतीच्या पाठीमाग संस्कृती नव्हती. रावणाची लंका जळाली. देवाची द्वारका सोन्याची होती संस्कृती नव्हती द्वारका बुडाली. किती पैसा कमवला याला किंमत नाही. कमवलेल्या पैशाच्या पाठीमाग सत्कर्म किती याला किंमत आहे. नाच्या राजा रावणाची श्रीमंती तुकोबरांनी वर्णन करावी. राजा रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन शास्त्रांनी करावं. सोनियाची पुरी पाणीपुरी नाही बरं. सोनियाची पुरी पुरी म्हणजे लंका. समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसाचा. हे वैभव होतं कुणाचं रावणाचं.
2 एकर जमीन आहे का त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका रावण किती श्रीमंत होता. आपल्या बोटामध्ये एकच अंगठी आहे, ती बी सासूरवाडीने केलेली ढोंड्याच्या महिन्यात, पण तीच पंक्तीमध्ये वळवळ वळवळ करते माणसाची. रावण किती श्रेष्ठ होता लक्ष देऊन ऐका. इंद्रबारी आणि चंद्र छत्रधरी कुणावर? रावणावर. ज्याची तुम्हा मला रात्रंदिवस भीती वाटती त्याचं नाव आहे यम. पण ते यम सुद्धा रावणाच्या ताब्यामध्ये. काय करायचा? रावणाच्या घरी पाणी भरीत होता. काय अधिकार संपन्न असन रावण सज्जनो. यम पाणी वाये घरी, वायू सदा पुष्य वसरी. कुणाची? 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या रावणाने, 9 ग्रहाच्या पायऱ्या. त्याच्यावर पाय ठेवून सिंहासनावर बसत होता. कोण? ऐका अजून किती श्रेष्ठ. मैराळ देव कानडा, 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 मैराळ देव कानडा. हे राक्षसांच्या दाढा, राक्षसांच्या दाढा, राक्षसांच्या दाढा, राक्षसांच्या दाढा. मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, हो विचारायला बरोबर पहिल्यांदा चालू इथं सेवा करण्याकरता. नाही तर काल नांदेडला कीर्तनला गेलो गिरी महाराज आणि हीच चाल घेतली शिव महाराज. तिथे एका म्हाताऱ्याच्या अंगात आलं. ते कीर्तनात उभं राहिलं, लागलं नाचायला. मी लय हुशार, मी त्याच्या जवळ गेलो केंद्रेकर आणि त्याला चोऱ्यानं दाबून धरलं. म्हणलं देवा काय चुकतंय सांगणं, देवा काय चुकतंय सांगणं. ते हळूच करून माझ्या कानात म्हणते महाराज दमानी दाबा, खिशातल्या बिड्या मोडते दमानी दाबा. काय माणसं हुशार झाले. तुम्हाला असं वाटतं का माणसं येडे? कीर्तनकारापेक्षा माणसं हुशार आहेत. बघा किती माणसं हुशार आहेत. असं समजतच नाही म्हाताऱ्याला काय कळत नाही म्हणून. त्या म्हाताऱ्या माणसाने भोळ्याचं पांघरून घेतलेलं असते, पण महाराज लोकांपेक्षा हुशार असते. चॅप्टर असतात म्हातारे. शिव महाराज किती चॅप्टर. तुम्हाला आम्हाला फशी किती म्हातारे. मला फशीला एक जणांनी काल कीर्तन झालं, पाया पडलं आणि पायावर 200 रुपयाची नोट ठुली एका म्हाताऱ्यानं. म्हणलं तात्या सप्त्याचा कितवा दिवस आहे? म्हातारा म्हणलं जागर आहे आज. मला 4 दिवस झाले पण महाराजाच्या पाया नाही पडले. ते म्हणे अजिबात नाही पडू. मग माझ्याच पाया काऊन पडले? ते म्हणे तुमचं कीर्तन नंबर 1 झालं आणि पायावर 200 रुपयाची नोट ठेवली. म्हणलं 200ची कामून ठेवली? ते म्हणे सगळ्या मंठ्यात फिरलो पण ही नोट कुठंच चला ना, जाऊ दे म्हणे महाराजाच्या पायावर गेली तर गेली. तुम्हाला वाटते का माणसं येडे? कीर्तनकारापेक्षा माणसं हुशार आहेत आणि तुमच्या आमच्यापेक्षा ब्रह्मांडाचा मालक हुशार आहे. विठ्ठला किती श्रेष्ठ रावण. मैराळ देव कानडा आणि करी राक्षसांच्या दाढा. मैराळ देव म्हणजे कोणता देव? बसलेले मैराळ देव म्हणजे जेजुरीचे खंडोबा, भगवान शंकराचा अवतार. शास्त्र त्याला म्हणतं मैराळ देव आहे तो. पण ते देव सुद्धा रावणाच्या ताब्यामध्ये. काय करायचा? राक्षसांच्या दाढ्या करण्याचं काम रावणाने त्याला लावलं होतं. किती श्रेष्ठ असन. अजून बघा तुम्ही, चतुर्थीचा दिवस आल्यावर महिला मंडळ पूजा कोणाची करतात? झोपल्या का काय? कोणाची पूजा करतात? गणपती बाप्पाची. आणि दादा ते गणपती बाप्पा सुद्धा रावणाच्या ताब्यात. काय करायचे? गाढोवळी गजानन सटवी करी बाळांतपण. कोणाच्या घरचं? कोण सटवी? सटवी म्हणजे शिवी नाही. आता बायानं शिवी आणली, शेजारीच्या भांडण लागली की ती म्हणते तू सटवी. सटवी म्हणजे शिवी नाही. त्या ब्रह्मदेवाने जिला अधिकार दिला तिचं नाव आहे सटवी. कोणता अधिकार दिला? ज्ञानोबराय म्हणतात लेकरू जन्माल्याच्या नंतर 5च्या दिवशी दिवा लावतात घरामध्ये. लावतात का? इकडं लावतात. कशामुळे लावतात? त्या दिवशी सटवी येते. कशाला? याजाचे पैसे न्यायला, कापसाचे पैसे न्यायला? अजिबात नाही. ज्ञानोबराय म्हणतात लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहिण्याचा ब्रह्मदेवाने जिला अधिकार दिला तिचं नाव आहे सटवी. 5च्या दिवशी दिवा युजू द्यायचा नाही. सटवीची राती नविसंबे जीवेवाती. 5च्या दिवशी सटवी येते घरामध्ये आणि कपाळावर भाग्यरेषा लिहून जाती. आणि 5च्या दिवशी सटवीनं जेवढं कपाळावर लिहिलं तितक्याच्या पुढं माणसाला काहीच मिळत नाही. किती बी प्रयत्न करा. अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन.
अधीन. माणसाचं अन्न जिथं माणसाचं पोट भरायचं तिथंच पोट भरतं. मान जितका तुम्हाला समाजामध्ये मान आहे आणि जितकं धन आहे ते सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवलं बघा. मग तुम्ही किती बी प्रयत्न करा, तिनं लिहून ठेवलं का तितक्याच्या पुढं कुणाला काही मिळत नाही. ते प्रारब्ध आहे प्रारब्ध. काय काय माणसाचं प्रारब्ध इतकं श्रेष्ठ असतं. हातामध्ये जर माती घेतली ना त्याचं सोनं होतंय, हे त्याचं प्रारब्ध आहे. आणि काय काय माणसानं हातामध्ये जर सोनं घेतलं ना त्याची माती होऊन जाते. ज्याचं प्रारब्ध आहे. पाचीच्या दिवशी सटवीनं कपाळावर लिहिलंय. लक्ष ठेवा. नंबर 1 आपला मृत्यू कधी होणार हे सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवलं कपाळावर. उभ्या आयुष्यामध्ये लोकांमध्ये आपल्याला मान सन्मान किती मिळणार हे सुद्धा सटवीनं लिहून ठेवलं. आपला जन्म झाल्यावर विवाह कुणा बरोबर होणार हे सुद्धा सटवीनं लिहून ठेवलं. आणि उभ्या समाजामध्ये मरेपर्यंत आम्हाला पैसा किती मिळणार हे सुद्धा पाचीच्या दिवशी सटवीनं लिहून ठेवलं. म्हणून दुसऱ्याचं धन पाहून पोटामध्ये गड्डा उठता कामा. इकडे आलाय का जळकुट्या रोग? शुभमर जळकुट्या रोग आलाय का इकडे म्हणत्याकडे? जळकुट्या रोग. एखाद्याने बंगला बांधला, एखाद्यानं गाडी नवी आणली, याच्या पोटात दुखत आहे आणि म्हणत्याला डॉक्टरकडे जाते. डॉक्टर म्हणे काय झालं? काय नाही, लय पोट दुखायले. कवापासून दुखायले? ते म्हणे शेजारच्यानं बंगला बांधला तेव्हापासून. डॉक्टरनं गोळी कोची द्यायची त्याला गोळीच नाही. समजून चालायचं त्याला दुसऱ्याचं धन सहन व्हायना. पाया पडून सांगतो सज्जनो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. नाही भेटलं ना नाही भेटू द्या, पण दुसऱ्यावर जळू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. नाही तर आमच्या शेजारी डासाळा म्हणून गाव आहे, माहिती का? या डासाळा गावामध्ये दादा एक श्रीमंत बाई आहे. प्रारब्ध बघा कसं असतं सटवीने लिहिलं. किती श्रीमंत आहे शुभम महाराज? 100 एकर जमीन आहे तिला. सुदर्शन महाराज 100 एकर जमीन, 50 लाखाचा बंगला आहे भाऊ तिला, आणि 20 लाखाची गाडी तिला फिरायला. इतकं धन आहे तिच्याकडं. जानेवारीला जर फुकून दिलं तर डिसेंबर पर्यंत इजणार नाही एवढं धन आहे. आणि मागं पुढं कुणीच नाही तिच्या, एकटा जीव सदाशिव. मी तर म्हणतो आमच्या सारख्याला धन काऊनच देत नाही. हे धन एक असं आहे सज्जनानो, ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही, आणि ज्याला गरज नाही का सासरवाडीतून बी त्यालाच येते. विठ्ठला पुरावे. धनवंता घरी धन करीतो चाकरी. धन आहे ते सज्जनानो, प्रारब्ध आहे. प्रारब्धात असलं तरच मिळतं, नाही तर मिळत नाही. डासाळ्यामध्ये एक लय श्रीमंत बाई, जानेवारीला फुकून दिलं तर डिसेंबर पर्यंत इजत नाही. धन इतकं तिच्याकडे. 100 एकरची मालकी नाही ती. 50 लाखाचा बंगला, 20 लाखाची गाडी तिला फिरायला. काय गरज आहे का तिला काय करायची? काहीच गरज नाही. पण काय तिच्या मनामध्ये आलं शुभम महाराज काय माहित? तिने ती 1100 रुपयाची लकी ड्रॉपची चिठ्ठी फाडली. बरं गरज आहे का मामा तिला? गरज नाही ना, एवढं धन पाहिलंच. पण प्रारब्ध बघा प्रारब्ध. 1100 रुपयाची चिठ्ठी फाडी आणि 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 15 दिवसानं 25 लाखाची गाडी लागली. बघा आता काय प्रारब्ध आहे. आणि ती गाडी माझ्या व्हॉट्सअपला टाकली तिनं. मला करमत ना सुदर्शन महाराज. मी विचार केला बाईला पहिलंच जळतं जळणं, तिला पहिलंच धन सरण, आणि 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 25 लाखाची गाडी. प्रारब्ध प्रारब्ध. मग मी अभि विचार केला शुभम महाराज कवर कीर्तन करीत बसायचं म्हणलं. आपण बी 1100 रुपयाची चिठ्ठी फाडून बघा म्हणलं गिरी महाराज. आणि त्या बाईचं पाहून मी बी 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली आणि 15 दिवसानं मला शेगडी लागली. बसा तापत. नाही मला सांगा आता, तुम्हाला हसू येईल पण मला कसं वाटलं असेल? माझा दृष्टांत संपला, आता सिद्धांतावर या. त्या बाईला जर 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर जर 25 लाखाची गाडी लागत असेल, आपण तिच्यावर जळावं का? बोला बोला. नाही जळायचं. का जळायचं नाही? तिच्या प्रारब्धात होतं तिला मिळालं, आपल्या प्रारब्धात नव्हतं आपल्याला मिळालं नाही. ब्रह्मांडाच्या मालकानं तुम्हाला आम्हाला भरपूर दिलं. जितकं दिलं का तितक्यामध्ये समाधान माना आणि भजन करीत बसा. ठेविले अनंत तैशेची राहावे, चित्तिया सुजावे समाधान, चित्तिया सुजावे समाधान. ठेविले अनंत तैशेची राहावे, सुजावे समाधान, चित्तिया सुजावे नाही भेटला आपल्याला नाही भेटू द्या. जळायचं नाही एकूण मेकावर. जितकं दिलं का आपल्याला लय दिलं ओ देवानी. कधीतरी विचार करा, लय लय मट दिलं आपल्याला भगवंतानी. सूर्यनारायण आपल्याला भरपूर दिलं, काय कमी केलं? बरं मला खरं सांगा, पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का वाईट आहे? चांगला आहे. खाण्यापिण्यामध्ये चांगला आहे. कीर्तनकाराच्या लेवलला चांगला आहे. पहिल्या काळामध्ये एवढे कीर्तनकार होते का कमी होते? कमी होते. आता कमी झाले का वाढे? वाढे. मृदुंगाचार्य वाढे, गायक वाढे, कीर्तनकार
वाढे कीर्तनकाराचे पाकिट म्हणजे वाढत ना जे काय असणार ते काही जी ती गोष्ट सगळी वाढी पहिल्या काळापेक्षा आताचा काळ अनुकूल आहे एवढीच फक्त शोकांतिका आहे सगळं असताना सुद्धा लोक भजन करत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे विठ्ठल आहे त्या गोष्टीचा माणसाने आहे त्या गोष्टीचा स्वीकार करा लय दिलं हो तुम्हा आम्हाला भगवंतानी कधीतरी एकदा तरी विचार करत जा सज्जनांनो झोपल्या झोपल्या थोडा विचार करायचा आपण आणि कधीतरी विचार करायचा सूर्यनारायण आपल्याला भरपूर दिलं कधीतरी त्या ऊसतोडीवाल्या लोकांचा विचार केला का तुम्ही ऊसतोडीवाल्या लोकांचा त्याच्यापेक्षा लय बरं आहे आपलं रातोरात गाड्या भरावं लागतात टायरच्या गाड्या रातोरात 2 वाजता उठून त्यांना गाड्या भरावं लागतात त्यांच्या लेकराला शाळेचा सुद्धा विचार नाही अंगावर घालण्याकरता कपडे सुद्धा नाही त्या लोकांना मग त्या लोकांपेक्षा आपलं बरं आहे का वाईट आहे कितीतरी चांगलं आहे अंगावर घालण्याकरता कपडे राहण्याकरता मोठाले बंगलेत आपल्याला फिरण्याकरता गाडी आहे सगळं दिलं भगवंतानी पण दिला असताना सुद्धा लोक भजन करत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे तुकोबाराने तुम्हाला प्रश्न विचारला का रे नाठविशी कृपाळू देवाशी आणि पोषितो जगाशी एकला तो त्या ब्रह्मांडाच्या मालकानं तुमचं रक्षण केलं आणि त्याचं भजन तुम्ही का करत नाहीत काय कमी केलं त्या भगवंतानी सगळं दिलं तुम्हा आम्हाला हात पाय कान हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाचे जीवापना भवर दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान नाशे जीवन भवर इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचना जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवन भवर इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जोडशी नारायण नाशे जीवन भवर काय कमी दिलं भगवंतानी नाटामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत दिलं सगळं दिले इंद्रिय हात पाय कान कधीतरी आरशामध्ये बघा आणि मग विचार करा एखादा आंधळा माणूस डोळ्यासमोर आणा आणि मग विचार करा भगवंतानं 2 डोळे दिले तुम्हा आम्हाला त्याला तर 2 डोळे नाहीत एखादा लंगडा व्यक्ती बघा आणि आपलं शरीर बघा अरे भगवंतानं आपल्याला चांगलं दिलं त्याला चालता सुद्धा येत नाही त्याच्यापेक्षा चांगले साधू संतांना उपदेश केला राजा हातामध्ये सत्ता आहे का तोपर्यंत दान धर्म करा डोळे चांगले आहेत का तोपर्यंत भगवंताला बघून घ्या पाय चांगले आहेत का तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या लोक म्हणले महाराज आम्हाला हाय सगळं हे तारुणपण आहे आमचं म्हातारपणात करू म्हणले आम्ही म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो करता येत नाही कशामुळे करता येत नाही सत्ता गेलेली असती लेकराच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये काहीच राहत नाही मग खाटावर पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यातून पाणी येतं म्हातारपणात आणि रडतो माणूस डोळ्यातून पाणी येतं मग त्या डोळ्यातून आलेलं पाणी वाकडीच्या धरणाचं असतं का डोळ्यातून आलेलं पाणी पैठणच्या तळ्याचं असतं का अजिबात नाही मग पश्चातापाचं पाणी असतं उभ्या आयुष्यातल्या पश्चातापाचं पाणी मग म्हातारपणामध्ये त्याला बुद्धी सुचती अरे शेजारी सूर्यनारायणाचं भगवंताचं मंदिर होतं सप्ताह चालू होता त्या टायमाला थोडी तरी पट्टी दिली असती तर समाधान वाटलं असतं त्या टायमाला अन्नदान दिलं असतं तर बरं झालं असतं म्हातारपणात समाधान वाटलं असतं हे माणसाला कळतं हो पण कधी कळतं कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाच्या वेळी हे प्रत्येकाला कळतं बर का वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की सूर्यनारायण भगवान
त्या टायमाला. मग साधू संतांचे इतके उपकार आहेत सज्जनांनो. साधू संतांना अगोदर सावध केलं आपल्याला, राजा हातामध्ये सत्ता आहे का, दान धर्म देऊन टाका, उद्याचा विचार करू नका, अजिबात करू नका, स्वतः करता पुण्य कमवून ठेवा. आज माझ्या समोर इतकी काही माणसं बसलेले इथं, स्वतः पश्चाताप निर्माण झाला आणि ते म्हणतात महाराज नसतं एवढं लेकरा बाळा करता कमवलं तर बरं झालं असतं महाराज, स्वतः करता काहीच पुण्य कमवून ठेवलं नाही. पाया पडून तुमच्या सांगतो, लेकरा बाळा करता पैसा किती बी कमवा, ती शिदोरी सोबत येत नाही. उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही सत्कर्म किती केलं, उभ्या आयुष्यामध्ये अन्नदान किती दिलं, ती पापाची पुण्याची शिदोरी सोबत येत असते बघा. आता एकच काम करायचं, अकाउंट मध्ये तेवढंच पुण्य जमा करून ठेवा. या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हे हरिनामासी जमा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा. तुकोबरा म्हणतात करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोडविला यमापासून या. तिथून सुटका पाहिजे असन, हाताने सत्कर्म करा, दान धर्म करा, पुण्य वाया जात नाही. त्यानं सांगितलं महाराज म्हातारपणात करतो ना मी, म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो, करता येत नाही. लोक म्हणतात महाराज म्हातारपणात भजन करू, म्हातारपणामध्ये भजन करू वाटतं पण भजन करता येत नाही. का करता येत नाही? नामदेव महाराजांचा पुरावा बघा. नामदेव महाराज म्हणले राजा म्हातारपणातली अवस्था होती. कोणती अवस्था? आयुष्य भरली यासाठी, 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 आयुष्य भरली यासाठी. तुझ्या हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी. मग चावे ना भाकर रोटी, मग चावे ना भाकर रोटी, मग झाले ना भाकर रोटी, मग झाले ना भाकर रोटी. नाक हनवटी लागली, नाक हनवटी लागली, सावधान 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 सावधान. हे सावधान 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 म्हणले नामदेव महाराज. सावधान. सावधान शब्द कधी असतो? पुढे जर काही धोका असला अगोदरच सावधानतेचा बोर्ड दिला जातो. सावधान. रस्त्याचा प्रवास करायला तुम्ही आणि पुलाचं जर काम चालू असलं बोर्ड असतो मोठा, सावधान. पुढं तुम्हाला बाजार कुठलाय? बाजार कुठलाय? मंठा. मंठ्याला जातात ना बाजाराला, मोटरसायकलवर मागून घेऊन कोणाला जातात? माग कोण असतंय? सगळेच ब्रह्मचारी आहेत का? माग कोण असते बसलेलं? बायको असती. मग मला खरं सांगा, मंठ्याला बायकोला बाजाराला घेऊन गेल्यावर पेट्रोल पंपावर जात असताना तुम्ही बायकोला बाहेर सोडतात का पंपात नेतात? बाहेर सोडतो. कामून? तिथं मोठा बोर्ड दिलेला असतो, सावधान, आग लाव्या वस्तू बाहेर सोडा. मया विनोदाच्या पाठीमागचा अर्थ बघा. जिथं काहीतरी धोका असन तिथं साधू संतांना सावध केलं. म्हातारपण इतकं धोक्याचं येतं म्हणून नामदेव महाराजांना सावधान केलं. सावधान. दादा तुला वाटन मी म्हातारपणामध्ये दान धर्म करीन, म्हातारपणात दान धर्म करू वाटतो, करता येत नाही. कशामुळं? अवस्था बिदलून जाते माणसाची. काय अवस्था प्राप्त होती? ऐका. आयुष्य भरली यासाठी, तुझ्या हाती येईल काठी, मग चावेना भाकर रोटी, नाक हनवटी लागली, सावधान. लोक सावध होत नाही. म्हातारपण यायच्या अगोदर नामदेव महाराजांनी सावध केलं आणि वयाच्या 22व्या वर्षी देव बाप्पानं सावध केलं. झालं का कुणी सावध त्या टायमाला? आता सावध, नाही मंगलाष्टक
आता बघा ना तुम्ही ज्याची लग्न झाले नाही का मंगलाष्टक ऐकली की हातपाय चळचळच कापले त्याची वाटतंय कवा आपल्या डोक्यावर अक्षता पडेल लग्नातले मंगलाष्टक टाइमपास म्हणून ऐकू नका बरं काय कारण लग्नातले मंगलाष्टक टाइमपास नाही हे सावधानतेचा इशारा आहे सावधानतेचा इशारा आहे सावध होण्याकरता ते मंगलाष्टक आहे सजनो तुमच्या गावात किती असतात मंगलाष्टक काही कडे लग्नच होत नाही 5 6 जास्तीत जास्त 7 झाल्या पाहिजे बरं 9 होऊ द्या पण शास्त्रयुक्त झाल्या पाहिजे शास्त्रयुक्त लग्नातल्या मंगलाष्टक शास्त्रयुक्त असाव्यात नाही तर एखादा गायक आला तुमच्या गावामध्ये लग्नामध्ये आणि ते जर म्हणलं मला मंगलाष्टक म्हणायचंय आणि त्यानं जर मंगलाष्टक म्हणलं ना कोणतं माहिती का ताई ग अन बाई ग अन आई ग सगळ्या गावातल्या लोकांनी त्याला एका रूम मध्ये न्यायचं आणायचं नाही बाबा माणसं तर ह्या पुढचे आहेत बाबा फक्त त्याला रूम मध्ये न्यायचं आणि एवढंच विचारायचं दादा हे ताईगण बाईगण म्हणलेलं मंगलाष्टक कोण्या शास्त्रातले लग्नातले मंगलाष्टक शास्त्रयुक्त झाले पाहिजे शास्त्रयुक्त कारण देव बाप्पांनी लग्नामध्ये सावधान शब्द टाकला दादा सावधान आणि हा सावधान शब्द एका महात्म्याच्या कानावर पडला आणि भर लग्न मंडपातून एक महात्मे पळून गेले कोण समर्थ रामदास स्वामी मग परमार्थ कशा करताय सावध होण्याकरता पाया पडले साधू संत तुमच्या आमच्या पाया पडे राजा रात्रंदिवस घोकित तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा माय बाप उठा की माय बाप कशी लागली झोप 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 हुजूर जागोनिया एवढी चुकवाची खेप हुजूर जागोनिया एवढी चुकवाची खेप कशी लागली झोप माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप काय झालंय सगळे लोक तुमच्याकडे बघायला ते कीर्तन लोकांच्या ते लिंक तुटायली ना असं व्हायले बघा विठाला विठाला तुटलंय का असं व्हाय मग ते उभं करून ठेवा ना हे याची दोन्ही माईक बंद करा हा ते कसं आलं तुम्ही बसले ते लोक तुमच्याकडे बघायले विक्षेप व्हायलाय मागच्याला कळलं आणि मला कळलं नेमकं माझं चुकायले का काय व्हायला असं व्हायले ते विठाला विठाला ज्यांच्या जीवनामध्ये सेवा घडली ज्यांच्या जीवनामध्ये अन्नदान घडलं पाया पडे साधू संत राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म झाला याच जन्मामध्ये काहीतरी श्रेष्ठ कर्म करून दाखवा अन्नदान केलं ज्ञानदान केलं आणि भगवंताच्या दरबारामध्ये उभं राहायचं आणि त्यांनीच मागायचं भगवंताला काही पण संसारातलं मागायचं नाही कारण साधू संतांना जे मागितलं ती उचित मागणी मागितली अनुचित मागितलं मागणे हे आम्हा क्या बात है मागणे हे नाही हो मागणे
उचित मागणी मागितली सजनो, कारण काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत सो. या जगामध्ये काही मागण्या उचित आहेत आणि काही मागण्या अनुचित आहेत. उचित काय? भगवंता पुढे प्रेम मागणं हे उचित आहे आणि संसारातलं मागणं अनुचित आहे. म्हणून प्रेम मागायचं. करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. सगळ्या साधू संतांची मागणी बघा उचित मागितली, कारण या जगामध्ये काही गोष्टी उचित आहेत आणि काही गोष्टी अनुचित आहेत. अनुचित काय आणि उचित काय? मला खरं सांगा, लग्न झालेले हात वर करा बरं. लग्न झालेले त्यामध्ये हात सुद्धा वर करू वाटाना. शुभम महाराज काम करू वाटाना, इतके वैतागलेत हे संसाराला, हात पण वर करताना त्यांना. आता सगळे लग्न झाले. मग मला खरं सांगा, आता एक सण होऊन गेला बघा माता मावल्याचा. कोणता? मकर संक्रांत. मग मकर संक्रांतीच्या दिवशी बायकोनं नवऱ्याला साडी घेऊन द्या म्हणणं उचित का अनुचित? उचित आहे ना, कारण तिचा अधिकारच आहे. कारण बाईच्या अंगावर जर साडी फाटकी दिसली, इज्जत नवऱ्याची जाती का गावाची? कोणाची जाती? तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे नग्न भाज आणि परी ते लाज स्वामीशी. मग संक्रांतीच्या दिवशी बायकोनं साडी घेऊन द्या म्हणणं हे उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. आणि लयच लाडाची बायको जर असली ती म्हणली आणलेली साडी धुवून बी द्या, आता अनुचित आहे. तसं या जगामध्ये साधू संतांना जी मागणी परमार्थातली मागितली ती उचित आहे आणि संसारातली मागणी अनुचित आहे. विठ्ठल सारखे ब्रह्मांडाच्या मालकासमोर साधू संत उभे राहिले आणि ब्रह्मांडाचे मालक साधू संतांना प्रश्न विचारतात. साधू संतांनो, अरे 8 पिढ्यापासून तुम्ही भक्ती केली, भजन केलं, काहीतरी मागा, ऋण आहे तुमचा माझ्यावर. पण साधू संतांना हात जोडले, सांगितले, देवा आतापर्यंत आमच्या पिढ्या झाल्या पण कुणीच काय मागितलं नाही आणि आम्ही जर मागितलं ना तर आमच्या परंपरेला डाग लागन. देवा कसं मागावं तुम्हाला? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे आतापर्यंत तुझी सेवा केली, काय मागितलं नाही मागच्या लोकांनी आणि आम्ही जर तुझ्या पुढे हात पसरला, अहो तू कोबर आहे स्वतः बी मागत नव्हते आणि जो दुसरा मागत होता त्याचा धिक्कार मानित होते. हात पसरीने धिक्कार तुका म्हणे करी ब्रह्मांड हे गणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड हे गणे, हात पसरीने धिक्कार त्याचे. साधू संत स्वतः कधीच मागत नव्हते, जो दुसरा मागणारा दिसला त्याला सुद्धा मागू देत नव्हते, धिक्कार मानित होते. आणि आज नामदेव महाराज असतील, एकनाथ बाबा असतील, तुकोबारे असतील, आणि जगाच्या मालकासमोर मागणीचे अभंग कशामुळं? कारण काय काय गोष्टी कशा असतात सजनो, पुढच्या व्यक्तीचा अपमान होऊ नये म्हणून काय काय गोष्टी मागावं लागत असतात सजनो. सारखा ब्रह्मांडाचा मालक म्हणतोय काहीतरी मागा, तो ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याचा अपमान होऊ नये. आणि मागाव कुणाला? मनसी मनसी काय मागा, 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 मनसी मनसी काय मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी मनसी काय मागा, मनसी मनसी काय मागा, काय मागा, काय मागा. हे देवा, तुला वाटतं का आम्ही काहीतरी मागा म्हणून? साधू संतांना काहीच मागितलं नाही, परमार्थातलं मागितलंच नाही, संसारातलं मागितलंच नाही, हिताचं तर कधीच मागितलं नाही. मागितलं तर जगाच्या हिताचं मागितलं बघा साधू संतांना. देवा परंपरा नाही आमची मागायची, पण तू ब्रह्मांडाचा मालक आहे, कुणाला मागावं? दो देण्यासाठी समर्थ आहे का त्याला माणसानं मागावं, नाही तर उघड्यापाशी त्यालाच खायला नाही आणि तुम्ही म्हणता मला ती खायला कसं देईन ते?
देणारा पाहिजे उदार आणि मागणाऱ्याला त्याची भूक पाहिजे, तेव्हा ती मागणी श्रेष्ठ ठरते. साधू संतांना विटेवरच्या विठ्ठलालाच मागितलं. का मागितलं? देण्यासाठी तो शूरदाता आहे. तोची एक दान विटेवरी ज्यांचे पाऊले समान. कुणाला बी मागायचं नाही आणि काही पण मागायचं नाही आणि कसं बी मागायचं नाही. काही जणाला सुदर्शन महाराज देव प्रसन्न झाला देव, पण काय मागावं शुभम महाराज अजून कळलं नाही लोकांना. देव प्रसन्न झाला काही जणाला देव. तिघ जण भगवान शंकराच्या दरबारामध्ये गेले भजन करण्याकरता. भजन करीत बसले भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले त्याला. तुम्ही म्हणता इतक्या लवकर कस काय झाले? भोळ दैवत आहे, लवकर प्रसन्न होते. प्रसन्न होण्याकरता सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे आता कोणतं? आता भागवत ग्रंथ आता कमी झाले, शिवपुराण चालू करा. जिथं तिथं बघा बाय शिवपुराणच कथा लावल्यात. मी अगोदर भागवत केलं, आता तुम्हाला म्हणते मी भागवत करतो. नाही आम्हाला भागवत नाही, शिवपुराण का. बसलं मग दुकान बंद पडलं. पण उदाहरण कशामुळे आलं सगळं पुढं? भगवान शंकराची भक्ती. कमून भोळ दैवत आहे. किती भोळ दैवत आहे? बालाजीच्या जर देवाला प्रसन्न करायचा असन पैसा लागतो. पंढरपूरच्या मालकाला प्रसन्न करायचा असन अंतःकरणामध्ये भाव लागतो. आणि माझ्या भगवान शंकराला जर प्रसन्न करायचं असन मनातून फक्त एक बिल्वदळ आणि एक पाणी पसा आणि तिथं देव माझा प्रसन्न होतो. भोळ दैवत आहे. नाथ महाराज म्हणले शिव भोळा शंकर भोळा राजा शंकर लक्ष देणार का? ज्यांना ज्यांना वाटतं मी ब्रह्मांडाचा मालक व्हावं त्यांनी ब्रह्मदेवाची साधना करा. ज्यांना ज्यांना वाटतं माझा वंश विस्तार चांगल्या प्रकारे चालावा त्यांनी पितराची साधना करा. ज्यांना ज्यांना वाटतं नवरा बायकोचं प्रेम टिकून राहावं त्यांनी शंकर पार्वतीची उपासना करा. विठ्ठल लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे कोण? भगवान शंकर. आणि 3 काळे पोरं भगवान शंकराच्या मंदिरात बसले भजन करत. काळे पोरं किती काळे? काय मागावं ते कळलं पाहिजे. किती काळे?